नमस्कार. चला आज आपण एक नवीन बॅकनेक बघूया. डीप नेक आहे आणि हा माझा स्वतःचाच ब्लाऊज आहे, ते मी तुम्हाला दाखवते. आधी मी पूर्ण पॅटर्न वगैरे तयार करून घेतलेला आहे, तुम्ही पाहत असाल तर. आणि आता आपण तो स्टिच करून घेऊया. आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक पूर्ण व्यवस्थित अटॅच करून घेऊया. अगदी साधा सिंपल गोल गला आहे आणि काठापासून आपण डिझाईन तयार केले. त्याला आपण पोटली बटनही लावलेत, ते बघा पुढे. पूर्ण आपण व्यवस्थित मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कपडा जो आहे तो स्टिच करून घेऊया. आणि आता राहिलेला साईडचा कपडा कट करून घेऊया. आणि आता इथे आपण काठ घेतलेले आहेत, ते मी मधून कट करून ते एकमेकांना जोडून असे घेतलेले आहेत. दाबटीप लगेच तिथे देऊन घेतली आणि ते बघा ते इस्त्रीने न चिटकवता मी डायरेक्ट शिलाई मारून घेतली, कारण की काठांवरती व्यवस्थित ते चिकटलं जात नाही, म्हणून मी चारी साईडून टीप टाकून घेतलेली आहे. आणि आता बाहेरच्या साईडला अगदी पाव इंच एवढं मार्जिन ठेवून कट करून घेऊया. आणि आतून अगदी कॅनव्हसच्या कडेने कट करूया. आणि जे पाव इंच मार्जिन ठेवलं आहे त्याला क्रॉस कट मारून ते उलटवून घेऊया आपण. तिथे तुम्हाला दिसत असेल साईडला मी पोटली बटनही बनवून ठेवलेत. आणि आता आपण इथे नॉट बनवूया. तर नॉटसाठी मला कपडा कमी पडला, मग तिथे मी जॉईंट दिलं. पहा इथे आपल्या 2 नॉट्स तयार झाल्यात. आणि आता आपण इथे नॉटसाठी मार्किंग करून घेतलं आणि अस्तरच्या साईडला ठेवायचं आहे आपल्याला आणि सरळ साईडला उलटं करायचं. हे बघा इथेच लगेच नॉट पण लावून घेते. आणि इथे तर आडवी कातर देऊन सावकाश द्यायची, आपलं शिलाई कट नाही झाली पाहिजे. आणि हे आता उलटवून घ्यायचं. इथे दाबटीप दिलीत तरी चालेल, इथे मी नाही दिली आहे. आता हे आधी अटॅच करायच्या आधी मी इथे टक्स देऊन घेतलेत. इथे 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून 4 इंचावर मी टक्स दिले. टक्सचे हाईट कमीच घेतले, कारण की ते पॅटर्नमध्ये जात होते. आणि इथे तर आपण फिनिशिंगची एक टीप देऊन घेऊया. अगदी कडेकडेने द्यायची आहे ती टीप. बघा इथे. आणि आता इथे मी पूर्ण फोल्ड करत होती, पण ते खूप जास्त जाड होत होतं, म्हणून ते मी कट करून घेतलं. आणि आता आपण इथे असं फिनिशिंग देऊन फोल्ड करून घेऊया, कारण की आपण कमरेच्या साईडला फिनिशिंग दिलेली आहे ऑलरेडी.
आता इथे इथे 1.5 इंच आणि मग त्याच्या खाली 1-1 इंचाचं असं मार्जिन खुणा करून टिक करून तिथे आपण पोटली बटन लावणार आहोत आणि असं दोन्ही साईडला आपण करून घेऊया. आणि हे पहा, आता इथे आतमध्ये ठेवून अगदी व्यवस्थित पोटली बटन लावून घेऊया. हे पहा, इथे आपण दोन्ही साईडून पोटली बटन लावून घेतलेले आहेत. हे पहा, आणि आता याला आपण सुंदर असे लटकन पण बनवून घेऊया, तेही मी तुम्हाला दाखवते. हे पहा, इथे माझ्याकडे रेड कलरचा कपडा कमी होता म्हणून मी ते काठाचं जे राहिलं होतं गळा कट करून ते काठ घेतलेले आहेत आणि त्याचं असं गोल कट करून घेतलं झाकणच्या सहाय्याने आणि मग ते आपण स्टिच करून घेऊया आता गोल. आणि आता हे इथे मध्ये असं कट करून घेऊया. म्हणजे आता हे असे एकूण 6 लटकन आपले तयार झालेले आहेत. आणि आता इथे फिनिशिंगची टिप देऊन घेऊया. आणि आता आपण इथे लटकन नॉटला लावून घेऊया. आधी आपण एक लटकन लावून घेऊया आणि 2 लटकनच्या मधला जो अंतर आहे तो 1 ते 1.25 इंचाचा ठेवूया. तशा मी खुणा करून घेते आणि मग तिथे पुढे लटकन लावून घेते. मी पहा, आता इथे मध्ये 1.25 इंच एवढं अंतर ठेवलं आहे आणि त्याच्या पुढे असे आपण 2 लटकन लावून घेऊया. जो प्लेन आहे तो मध्ये ठेवला आहे.
पहा आपले असे दोन्ही साईडचे सुंदर लटकन तयार झालेले आहेत. हे पहा आपला पूर्ण बॅकनेक पॅटर्न तयार झालेला आहे सुंदर लटकन सहित. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काय पाहायला आवडेल तेही सांगा. मी प्रयत्न करेन तसे व्हिडिओ टाकण्याचा. चलो बाय.